केली. सनी पण चांगला प्लेअर आहे आणि तो थोडा इंजर्ड आहे आणि थोडी कमतरता वाचते बॅटिंगला त्याची, हाताला जमत नाही. थँक्यू सो मच आणि नक्कीच भरपूर सारे शुभेच्छा असणार आहेत नेक्स्ट मॅचसाठी. आणि हे होते मॅन ऑफ द मॅच मयूर मेहर. जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. तिथे जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये ओमकारजी शेटे सर आणि मयजी दुए सर. ओट यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. मॅचची होतीये सुरुवात. थँक्यू सो मच अनुज मोरे आणि महेशजी धुळे यांचा आवाज आधी आपण ऐकत होतात. एका बाजूला लिटिल स्टार धारोळ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करायला टीम मैदानावरती तयार. इन ऍक्शन गावदेवी खरवई. पहिला बॉल डॉट आला, एक समोर लॉंग ऑफ, एक ऑन साइडला आपण पाहता डीप मध्ये फील्ड. त्याआधी एक षटकार देखील आपण पाहिलाय. 6 धावा धाव फलकावरती. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं काढलाय. नाव लिटिल स्टार आहे. मग ही सितारे सगळे मोठे आहेत आणि या खेळासाठीच धारोळचं क्रिकेट ओळखलं जातं. आक्रमकतेचं दुसरं नाव सध्या बॅटिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज अनिल, ज्याच्या नावानं धारोळचं क्रिकेट ओळखलं जातं. काय म्हणशील पियुष, जी सुरुवात मिळाली आहे लिटिल स्टार धारोळ 1-6 1-4, मागच्या 3 बॉलमध्ये 10 धावात फलंदाज अनिलच्या नावावरती. सुरुवात हवी आहे, तीच सुरुवात या ठिकाणी मिळून देत असताना आपल्या टीमला फलंदाज अनिल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. तर याच दरम्यान खरवई म्हटलं की या गावच्या क्रिकेटला आणि इथल्या खरं तर प्रत्येक कार्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं मोठं योगदान असतं, आदरणीय देविदाजी भगत साहेब, उल्हाजी जमदारे, महेशजी फुटाणे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओव्हर द विकेट सॉफ्ट हँड खेळ. कॅच अ कॉल. टिपला झेल. संपला खेळ. बिग विकेट फ्रॉम टीम खरवई. हो जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. जय घोष गगनात उठला रे, मातीचा गंध पसरला रे. घामाच्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. आमच्या मयूर पिसेकर दादांनी आज क्रिकेटचा सामना भरवला रे. जगन स्मृती चषक साऱ्याच्या मनामनात बसला रे. स्वर्गीय जगन स्मृती चषक, स्वर्गीय जगन स्मृती चषक, स्वर्गीय जगन स्मृती चषक. थँक्यू सो मच. या संपूर्ण स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही डीजे यांच्या वतीनं ऐकत असताना थँक्यू सो मच. ओळख मॅचच्या दिशेने पहिल्या षटकाचा खेळ इथून मार्गस्थ. विकेट नुकताच मैदानाच्या बाहेर आले. नवीन बॅटर कवी आता मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला जात लॉफ करण्याचा जरूर प्रयत्न, क्रीजचा वापर करत होते. झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेला. कुठलाच फलंदाज जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबू शकलेला नाही. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. सफलता गोलंदाज तुषारला, फलंदाज पा. आता मैदानाच्या बाहेर येत असताना 4थ्या क्रमांकावरती नवीन बॅटर आता सुनील मैदानाच्या आतमध्ये येतात. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार आता ऑन हॅट्रिक आलेले आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 5 ओव्हरच्या मॅचेस असल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळे विवरण आखावे लागतात. सध्या तर तुषार बॉलिंग मार्क वरती. शेवटचा चेंडू त्याचा बाकी आहे. बघा आता विकेट अटॅकच्या अंबाट्यावरती. लॉफ जरूर करतात. इनफिल्डला भेदत काढलेला चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा पार. 2 टप्प्याखेर बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या षटकाचं शेवट इथून गोड करत असताना आलाय चौकार. पहिल्या षटकाचा डाव अटपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद. 15 फॉर 2.
तर याच दरम्यान देविदासदादा भगत यांचं शुभागमन झालं. नुकतेच ज्यांच्या नावाची आपण चर्चा करत होतो, या देविदासदादा व्यासपीठावरती नेहमीच बदलापूरच्या आणि खरबईच्या क्रिकेटवरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा नुकताच राव अटपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के बसलेले आहेत लिटिल स्टार धारोळ या संघाला. चेक. तर याच दरम्यान नुकतीच ज्या नावाची आपण चर्चा करत होतो, कॉमेंट्री बॉक्ससाठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलाय. देविदासदादा भगत समाजसेवक यांच्या माध्यमातून त्यांचं देखील करू आपण स्वागत. मयूरदादा प्रतीकदादाच्या वतीनं आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये फर्स्ट विकेट थोडीशी पियुष लवकर गेली आहे, त्यानंतर थोडासा दबाव कुठेतरी जो टाकलाय त्यातनं आता बाहेर निघायचं आहे, तर लिटिल स्टार धारोळला पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप, कॉन्ट्रीब्युशन, भागीदारी हीच रचावी लागेल. 2 बॅटरला आता मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्यात. लॉफ करतात, फ्रंट फुटला बाहेर काढत प्रॉपर कनेक्ट झाला की मिस टायमिंग लॉंग ऑनला सुंदर झेल पकडण्यात आलेले. बॉडीचं बॅलन्स, वेट ट्रान्सफर, त्यानंतर पकडलेली झेल. बॅटर आउट. आणि याच दरम्यान आमच्या मंडप डेकोरेटर्सला विनंती आहे, आपण त्वरित व्यासपीठासमोर संपर्क साधायचा मॅनेजमेंट कमिटी ऑफिशियल मेंबर्स सोबत. आणि याच दरम्यान तुम्ही पाहता हजारोच्या संख्येनं मैदानावरती प्रेक्षक जमलेत. मात्र एक प्रेक्षक जो एका वर्दीमुळे या हजारोंच्या गर्दीमध्ये उठून दिसतो, असा क्रिकेटवरती प्रेम करणार एक असताना बादल फुल टॉस ऑन साइडला टर्न करता चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मधून उपस्थित होतात. एक तर केली कंप्लीट, दुसराचा प्रयत्न अजिबात नाहीये. फक्त 1 रन 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 20 या धावसंख्येवरती. बादल गोलंदाजी करतात ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि नुकताच 2 ते 3 दिवसांपूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये बादल आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक त्याला मिळाली. म्हणजे हाय कॉन्फिडन्स तो मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा फॉर्म, मागच्या लीगचा फॉर्म आणि मागच्या ज्या काही मॅचेस घडलेल्या त्याचाच फॉर्म घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये या मोठ्या स्पर्धेमध्ये आला. फुल टॉस आहे ज्याला व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑन मध्ये प्रोडक्शन पाहूयात खेळाडू पोचतील का. प्रयत्न चांगले होते परंतु त्यांच्या हाताला चटका लागून चाललाय चेंडू. सीमा पार, धावा 4, चौकार. थँक्यू 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 सो मच. चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. अजिबात एकत्र देऊन थांबू नका. दारोल बनाम खरवई या 2 संघांमध्ये सुरू आहे सामना. नुकताच आपण पाहता शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर धावफलक थोडासा आकार घेतोय. बरोबर 12च्या सरासरीनं संघ मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. जरूर विकेट गेलात परंतु जी रणगती पाहिजे होती ती रणगती इथून कुठून ना कुठून तरी मेंटेन ठेवत असताना बनला. 2 ओव्हरमध्ये 24. असं जर सुरू राहिलं तर 5 ओव्हरमध्ये 60 बनतील. जे का फायटिंग टोटल असेल लिटिल स्टार धारोळ संघाचा जरूर खरवई संघाचा अगेन्स्ट. बघूयात या धावफलकेला श्री गणेश लावला जाईल का. विकेट फॅक्टर या मॅच मध्ये मॅटर करेल का. ज्याप्रमाणेची सुरुवात खरवईच्या गोलंदाजाने केली, धावा जरूर बनलेल्या परंतु आतापर्यंत 4 गडी गमावल्यात लिटिल स्टार धारोळ संघानं. मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. त्याच्या फ्रेश लॉट मधील ही मॅच सुरू आहे. एकीकडे ग्रे आर्मी तर एकीकडे ऑरेंज आर्मी मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये उभे टाकलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत गोलंदाज आतिश. सुशील ऑन स्ट्राइक खेचून मारलेला. जितक्या वेगाने टाकला तितक्याच वेगाने पाठवला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार, षटकार. कम टू द ग्राउंड. आतिश भव्य षटकारानं सुरुवात केलेली. नुकता षटकार डोकला. फलंदाज सुशीलनं मॅच ऑन, गेम ऑन.
भागीदारी बनल्याच्या नंतर सुशीलनं आता हात खुळ करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पहिलाच बॉलवरती आक्रमण करत पहिला दैदिप्यमान षटकार ठोकलेला. बनल्या 30 गोलंदाज तयार. पुन्हा पुन्हा कॉपी अँड पेस्ट करण्याचा प्रयत्न पाठीमागे निघाला चेंडू. लगेचच धाव घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंना जागा बनवलेली. 1 रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 31 या धाव संख्येवरती. एकामेकाच्या विरोधामध्ये बऱ्याचदा हे संघ आलेले आहेत, परंतु या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये एकामेकाच्या विरोधामध्ये खेळणं हा वेगळा प्रेशर आहे. स्पर्धेचा वेगळा प्रेशर आहे. पाठीराख्यांचा वेगळा प्रेशर आहे. दूर ठेवण्यात आलेला टप्पा पाडल्याच्या नंतर अजूनही बाहेर निघतो. लेफ्टी हँडचं ऍडव्हान्टेज घेत गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज आतिश, त्याच्या वतीने एक्स्ट्रा रन मिळते. 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे 32 या धाव संख्येवरती. 32 ऑन स्कोर कार्ड. आतिश ओव्हर नंबर 3. स्विच हिट बघूयात. व्यवस्थित कनेक्शन नाहीये, मिस्टेक झाली आहे. चान्स ऑफ रनआउट नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला, परंतु 1 रन या दोन्ही फलंदाजांना कंप्लीट केलेली आहे. थोडीशी सावध सुरुवात पहिल्या षटकापासून 2 ओव्हरमध्ये बनल्या होत्या 24. जसा आतिश आला कदाचित आतिश साठी थांबलेले दोन्ही फलंदाज सुरुवातीपासून आक्रमण. लॉफ करतात ऑन साइडला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. पाठीमागे निघाला चेंडू. पुन्हा ते पोचतात. झेल जरूर सुटले. लॉंग चेस होता, तो चेस कव्हर केलं, अंतर कापलं, परंतु शेवटच्या मोमेंटला हातामधून चेंडू निसटला. मिळतात या 2 धावा. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 35 या धावसंख्येवरती. हळूहळू जसं जसं संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने येत चाललेले तसतसं प्रेक्षकांची गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. लॉफ करतात. प्रॉपर कनेक्शन. क्षेत्ररक्षक जे बनतील दर्शक. बॉल सीमा पार. एफर्ट चांगले होते, त्यांना बीट करून लॉंग ऑनच्या वरतून पाठवला. षटकार. आतमध्ये सुशील पेश करत असताना जरूर तो आलेला 6व्या क्रमांकावरती. लेट पण थेट 6 बॉल मध्ये 16ची इंडिव्हिज्युअल पारी. पुन्हा खेचण्याचा प्रयत्न. टॉपेज लागली. जेलची शक्यता. विकेट किपर डाऊन द बॉल पकडली आहे जेल. संपला फलंदाज सुशीलचा खेळ. 7 मध्ये इंडिव्हिज्युअल 16 त्याने बनवल्या. शॉर्ट अँड स्वीट इनिंग झालेली कंप्लीट. 3 ओव्हरचा डाव टपला. 3 ओव्हरच्या अखेरीस दारुल संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 5 बाद 41. 41 फॉर 5. मान्यवरांचं शुभागमन होत आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि स्वागत होत असताना व्यासपीठावरती खरवई गावचे एक थोर समाजसेवक देविदाजी भगत त्यांच्या सोबतीनं व्यासपीठावरती आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालेत. उल्हाजी जमदारे साहेब त्यांच्या सोबतीनं व्यासपीठावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. महेशजी फुटाणे यांचं या तिन्ही मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. गावदेवी खरवईला चेअर अप मोटिवेट करण्यासाठी या सगळ्या पाहुण्यांचं शुभागमन होतं. थोड्याच वेळात त्यांचा विशेष सन्मान मयुरदादा प्रतीकदादाच्या वतीनं आपण करणार आहोत. बॅक टू क्रिकेट जाऊया. कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया पुन्हा एकदा कर्जतचा. कर्जत म्हटलं की समालोचन क्षेत्राचं एक विद्यापीठ या कर्जतनं दिलं. अर्थातच कर्जतचं भूषण समीरजी सोमणे सर आणि त्यांच्याच खरं तर विभागातील एक नामवंत युवा समालोचक पियुष बाबरे सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांचा आवाज आपण ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच ओमकार सर. सुरू असलेला सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी महत्वपूर्ण लिटिल स्टार दारोल बनाम खरवई या 2 संघांचा अगेन्स्ट सुरू असलेला हा सामना.
सुरुवात झालेली ओव्हर नंबर 4 ला चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सध्या तर ऋषिकेश आलेले आहेत. 3 ओव्हरचा डाव पूर्ण झाल्याच्या नंतर 41 बनल्या. चौथ्या ओव्हरला सुरुवात जबरदस्त केलेली आहे. करवई संघाचे गोलंदाज ऋषिकेश आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपेक्षा चेंडू थोडासा खाली राहिला. पुन्हा डॉट बॉल फेकत असताना तिसऱ्या षटकामध्ये अतिश वरती आक्रमण करण्यात आलं, परंतु चौथ्या ओव्हर मध्ये ऋषिकेश कमबॅक आपल्या टीमसाठी मिळवून देत असताना 41 बनलेल्या भरपूर प्रेक्षकांची गर्दी. जसं जसं संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण वळत आहोत तसतशी प्रेक्षकांची अलोट अशी गर्दी. एकंदरीत फ्रेश लॉटला सुरुवात झालेली आहे. 8 संघांचा सहभाग. फुलटॉस नाही तारा देणार. पॅरलल खेळलेला स्क्वेअर ऑफ द विकेट चालला चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा बिगिट सिक्सर. नेक्स्ट मॅच आपण नक्कीच दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जय भवानी शिरगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना प्रश्वी 11 जांताराचा बदलापूर गाव. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण टॉस नक्कीच करणार आहोत मिड इनिंग मध्ये. येस O2 कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. नुकता षटकार पुन्हा लॉफ करायचं. दो एज अँड टेकन. गुड कॅच. पाठीमागे स्टँडच्या पाठीमागे गौरव होते. डावा हातामध्ये त्यानं जेलीतून पकडलेले, एका हातामध्ये पकडले कॅच आणि नुकताच षटकार ठोकलेला फलंदाज जितेंद्र परतला मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. कमबॅक करणारे राहिलेले षटक चौथ्या बॉलवरती विकेट. 4 बॉल मध्ये फक्त 6 आलेल्या. मंडलात 47. मागच्या मॅच मध्ये 45. जवळपास 3.5 षटकांमध्येच पूर्ण झाल्या. आता या मॅच मध्ये 60चं प्रोजेक्टेड स्कोर बघूयात. जे टार्गेट त्यांना मनामध्ये सेट केलेले ते मैदानामध्ये सेट करतील का? 47 47 लॉस ऑफ 6 विकेट. ऑन साइडला टर्न करण्याचा जरूर प्रयत्न. आतल्या बाजूला लागला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. हा चेंडू वरती शॉट फाईन लेग मध्ये फिल्डिंग फक्त सिंगल लेगच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 48 या धावसंख्येवरती. 48 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा आता बाकी राहतोय. हा चेंडू स्टील 1 टू गो. बघूयात अंतिम चेंडूवरती मोठा फटका खेचला जाईल का? नुकताच योगेशला आता इथून स्ट्राईक मिळते. जबरदस्त कमबॅक ऋषिकेशनं आपल्या टीम साठी मिळवून दिलेला. स्टील 1 टू गो. 48 बनलात. खरवळ बनाम दारोळ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. हुशार निघाला गोलंदाज या देखील चेंडूवरती. ऋषिकेश ओव्हर कंप्लीट होते. 4 षटकांचा डाव इथून डबला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर लिटिल स्टार धारोळ संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना टोटल जाऊन पोहोचलेली आहे 49. 49 ऑन स्कोर कार्ड. आणि निरंजन दादाच्या नियोजनाला तोड नाही रे. हॅलो, थँक्यू सो मच. जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव आणि जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील चालू सामन्याच्या मध्यांतराला आपल्याला टॉससाठी येणे गरजेचे आहे. नेक्स्ट मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान या मॅचला एन्जॉय करतात सध्या आमच्या VIP डाईजमधून सन्मान्य उल्हास शेठ जमदरे साहेब, महेशजी फुटाणे असतील आणि खरबई गावचे नामांकित युवा उद्योजक आणि समाजसेवक देवीदासजी भगत साहेब या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अत्यंत सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ खरवई खेळते तर दुसऱ्या बाजूला त्याला फाईट करते लिटिल स्टार थारोळ. या 2 टीम मध्ये चालू असलेला हे घमासान युद्ध आहे. खेळाचं पहिलं सत्र आहे. या आपण जाऊया नाव बॅक टू क्रिकेट O2 कॉम बॉक्स. बघूयात या युद्धामध्ये कुठला संघ कुठल्यावरती आवी ठरतोय. कारण दोन्ही संघ स्वप्न उराशे बाळगून आपल्या मेहनतीच्या जोरावरती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये स्वप्नमय पारी त्यांना खेळावी लागणार आहे. अंतिम षटकाचा खेळ बाकी बनलात आतापर्यंत. 49 शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलेला तुषार. शेवटचं अंतिम षटक तुषारचं. पहिलं षटक सुरुवात तुषारनं केली. अंतिम षटकामध्ये तुषार लिव्ह केलेला वेल लेफ्ट. पंचांचा इशारा. वाईट बॉल एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 50 या धावसंख्येवरती. बरोबर 50चा आकडा
धावसंख्येनं गाठलेल्या डगआउट मधून टाळा वाजलेल्या लिटिल स्टार धारोळ संघाचे, कारण त्यांच्याकडे आता 6 चेंडू बाकी राहिलेले. या 6 चेंडू मध्ये फाईट करण्यासाठी मदत करणार आहे सेकंड इनिंग मध्ये. लॉफ करतात, खेचून मारलाय लॉंग ऑनला, एलिव्हेशन कमी, खेळाडू त्यांच्या हाताला चटका लागून बॉल सीमा पार, लॉंग ऑनला षटकार. लॉंग ऑनला झेल पकडू शकले असते. सुरुवातीला थोडेसे मिस झाले, सुरुवातीला जंप लगावले आणि त्या कारणास्तव अर्जित केला षटकार. फुलटॉस, व्यवस्थित कनेक्शन नाहीये, शॉर्ट कव्हर पॉइंट मधून निघाला, डीप मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाहीये. 2चा कॉल, 2 झाल्यात. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये बघता बघता बॉल चालला क्रीडांगणावरती दन 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 करत सीमा पार. धावा 4, चौकार. पाहिजे ते सर्व काही या स्पर्धेमध्ये. सुरुवातीला आपण पाहिलं क्रिकेटचं फॉर्मॅट टेस्ट मधून वन डे मधून T20 पर्यंत आपण आलो आणि टेनिस बॉलच्या माध्यमातून आपण शॉर्ट टर्म क्रिकेट पाहतात. कमी षटकांचे हे सामने तुम्ही एन्जॉय करत आहात. अंतिम षटक तुषार लॉफ करतात, मिस टायमिंग, पुन्हा स्वतः गोलंदाज तुषार इंटरेस्टेड आहेत. त्याने कॉल केलेला माझी झेल मी पकडणार, त्याने पकडली आणखीन एक झेल. सलगची दुसरी सफलता त्याला मिळत असताना गेल्या अजय जो करतो परतीचा प्रवास. आणखीन एक फलंदाज बाद. खेळाडू सारे मैदानान खेळत जितीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. चषक आपला क्वालिटी A1. थँक्यू. 60 या धावसंख्येवरती 8वा धक्का लागलेला. नवीन फलंदाज अमित आता मैदानाच्या आतमध्ये. बघूयात गोलंदाज तुषार इथून विकेट अटॅक कंप्लीट करेल का. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये चौथ्यांदा कुठला तरी गोलंदाज विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती येऊन पोहोचलेला. 60 ऑन स्कोर कार्ड. शरीरापासून दूर आहे, चान्स बनवली आहे रनसाठी, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. पंचांचा इशाराची वाट पाहत व्हाईट बॉल प्लस विकेट, 1 रन जरूर मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचले 61 ऑन स्कोर कार्ड. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मनोहर आलेत. पुन्हा तुषार तयार, वाईट फेकला, शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना प्रॉपर ज्याप्रमाणे विकेट किपरनं त्यांना नक्कीच मार्गदर्शन केलेले त्याप्रमाणेचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न तुषारच्या वतीनं सातत्याने होत असताना आता शेवटचा अंतिम बाकी आहे. बनलात आतापर्यंत 61. शेवटचा बॉल एज लागलेली आहे आणि तिथे कॅच देखील ड्रॉप झालेली आहे.
या शेवटच्या अंतिम बॉलवरती झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर एक सिंगल मिळते एकच्या मदतीनं लिटिल स्टार धारोळ संघ प्रथमदा बॅटिंग करत असताना 62 बनलेल्या आहेत. 63 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. इथे कॉमेंटर बॉक्स मध्ये मॅडी सर आपल्या समवेत जॉईन होतील. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. सर्वात पुन्हा मॅच कडे जिथे आई गावदेवी खरवई बनाम लिटिल स्टार धारोळ या दोन टीम मध्ये रंगती ही मॅच. पहिल्या सत्राचा डाव टपला धारोळ संघानं बनवला धावा 62 आणि विजयासाठी खरवई संघाच्या अगेन्स्ट 63 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेला. ओला टॉस बॉक्स कडे ओव्हर टू मॅडी सर. धन्यवाद पियुजी बाबरे सर. या आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव आणि जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर. पृथ्वी 11 जाणता राजा बदलापूर संघ. मी आदरणीय देवीदाजी भगत साहेबांना विनंती करणार आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. कॉइन स्पेशल आहे खरं तर या स्पर्धेचा. एका बाजूला मयूर आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक. खरं तर दादांच्या नावानं या ठिकाणी हा कॉइन बनवण्यात आलेला आहे. या आपण देवीदास दादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. प्रतीक असा कॉल आणि मयूर आलेला आहे. धन्यवाद. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण स्थानबद्ध व्हा. या ठिकाणी टॉस जिंकला टीम जय भवानी शिरगाव संघाने काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण घेऊ पहिला आम्ही. कसं वाटलं इकडे आल्यानंतर? ग्राउंडचं आयोजन आणि नियोजन एक उत्तम आहे. मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचं आयोजन प्रत्येक वेळेस छान असतो. 5 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ बदलापूर. खरं तर आपला स्थानिक संघच खेळतोय. काय स्ट्रॅटर्जी या मॅचमध्ये? या मॅचमध्ये आम्ही त्यांना 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूपच छान आहे. इथं प्रत्येक टीमला असं वाटतं की आपण मयूर पिसेकर चषक आवर्जून खेळावा. धन्यवाद. टीम कॅप्टन शिरगाव. टॉस त्यांनी जिंकला. टॉस गमावलं. टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस खूप महत्त्वाचा असतो कारण की आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि आम्हाला बॅटिंगच हवी होती कारण की संध्याकाळच्या वातावरणात चेस करणं खूप डिफिकल्ट जाईल आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं. नक्कीच आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वातावरणात आपण पाहिलं तर क्रीडानगरीमध्ये प्रचंड वारा असतो आणि क्रिकेटमध्ये एक समीकरण आहे जिकडे वारा तिकडेच मारा. अगदी आपण पाहतो 5 षटकामध्ये तुला तुमच्या संघाला ॲडव्हान्टेज मिळेलच. अगदी किती धावा बनवण्याचा कुणाल प्रयत्न राहील? 60 ते 65 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ पण खूप चांगला आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये आम्ही त्यांच्याशी प्रथमच खेळतोय आणि त्यांचा संघ खूप चांगला फॉर्ममध्ये आहे आणि आमचा पण संघ आता खूप फॉर्ममध्ये येत चालले आणि त्याप्रमाणे आम्ही आता स्ट्रॅटेजी करून 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. खरं तर जाणता राजा बदलापूर संघ आज पृथ्वी 11 या नावाने संघ खेळतोय. तुला एक शेवटचा प्रश्न मी विचारेन. संघामध्ये आज काही चेंजेस की रेग्युलर संघ? नाही रेग्युलर संघ असणार आमचं. धन्यवाद. कुणाल पेनकर आपल्या सोबत होते. टॉस त्यांनी गमावला परंतु टॉस बॉक्समधून अशी न्यूज आली आहे जय भवानी क्रिकेट संघ शिरगावने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. खरं तर पृथ्वी 11 जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर टीमला. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ जिकडे 63 धावांचं आव्हान आहे. परंतु खरवई संघाचा विचार केला तर सध्या भन्नाट इन्फॉर्म मध्ये असलेला खरवई संघ आहे. गावदेवी क्रिकेट संघ खरवईचा इतिहास आपण जर मागे पाहिला ना तर प्रचंड मेहनत या संघाने घेतलेली आहे आणि मोठमोठ्या संघांना गारद करण्याचं काम या संघाने केलं आहे. 63 धावांचं आव्हान आहे. ही मॅच देखील तितकीच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. या ठिकाणी आपण पाहत राहा ऐकत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दमदार पर्व आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लगेचच परिवर्तन करू. या ऐकूया राहुलजी चव्हाण सर आणि अनुजी मोरे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या मान्यतेनुसार मयूर ग्रुप बदलापूर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेट स्पर्धा रंगतीये आणि आज खरं तर मयूरजी पिसेकर साहेब प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच बदलावरती रंगतीये. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ खरबई तर त्यांच्या विरोधात लिटिल स्टार धारोळ. या 2 टीमच्या दरम्यान महामुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. 63 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल होती. एका बाजूला गौरव म्हात्रे तर त्याच्या साथीला मैदानावरती दाखल झालाय समीर भगत. मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. खरं तर टार्गेट या मॅचमध्ये मोठं आहे. 63 धावा इथून चेस करायच्यात. याच अनुषंगाने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला असाल तर सामना ज्यावेळेस रंगला तिथे मात्र आर के ग्रुप वालविलीच्या विरोधात जर्मन जांभळे संघ खेळला. तिथे
त्रेसष्ट धाबा आरके ग्रुप बॉलिवूड संघाने चेस केल्यात. अनुज सर. नक्कीच खरं आता आपण जर पाहिलं तर आता एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगणार आहे. पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. पुनश्च एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. एका बाजूला आपण जर पाहिलं गावदेवी खरवई त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पार्लमेंट टीम दारोळ दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आता इन ऍक्शन मध्ये खेळतात. दोन्ही टॉपचे संघ टेबल टॉपर्स संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. आज आपण जर पाहिलं तर नक्कीच डी ग्रुपचे सर्व काही संघ इन ऍक्शन मध्ये खेळतात आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित संघ तर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आणि इथे गौरव मात्रेच्या बॅटमधून चांगला फटका तर आलाय आणि तो देखील थेट चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से स्वागत नहीं करोगे हमारा, ढोकलाय चौकार. गौरव मात्रेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल इथे घडले का यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. गौरव चंद्रकांत मात्रेला इथून मैदान सोडावं लागेल. धक्का लागतोय मोठा. वाघाची शिकार मैदानामध्ये झाली आहे. फर्दच बाद. मात्र म्हटलं की जोपर्यंत तो मैदानावरती उभा असतो करवईकरांचा विश्वास सार्थ करत असतो. परंतु या मध्ये आता गौरव आउट झालाय. धक्का लवकर लागलाय टीम खरवईला. या मध्ये आता नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पालमेल बादल सवारी मैदानावरती दाखल होतोय. या मध्ये बादल नावाचं बादल घोंगावेल की पुन्हा एकदा त्याला शांत करण्याचं काम करेल. गुरुदा तुम्ही पाहताय बरोबर ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना विशालला तुम्ही पाहताय आणि विशाल कामगिरी या मध्ये तो करतोय. कारण लवकरच पहिला धक्का लागलाय. बादल सवारीचा विचार केला तर 3 दिवस आधी आपण पाहिला असेल तर एक बाईक त्याने जिंकली. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. राईट मोर द विकेट गुरुनाथ विशाल. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय भरता वगैरे बॉल जाऊन शरीरावरती आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती पार भीती या मध्ये. ओव्हर नंबर 1 खर तर दणदणीत सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचा बॉल देखील ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न गौरवचा फसला आणि अखेर विकेट मिळते टीम धारोळा संघाला. या मध्ये आदिवासी बांधवाचा संघ खेळतोय धारोळा. तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय गावदेवी खरबई अंडरम बॉक्स स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे घडले काय जजमेंट खराब अनिल शेंडेचं. त्यामुळे बॉल येईल डीप मध्ये. एक सिंगल मेल आणि सिंगल पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 5 धाबा फलकावरती जोडल्या जातील. स्वप्नवत सुरुवात या मध्ये तुम्हाला पार भीती. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती तुम्हाला पार मेल गावदेवी खरबई. नक्कीच आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक चांगलं स्टार्ट करायचं होतं बॅटिंग करत असताना खरवई संघाचा. परंतु इथे 5 धावा फलकावरती आहेत. समीर बघतला तुम्ही पाहता स्ट्राईक वरती फटका चांगला. फिल्डर आहेत त्याला बीट करून मागे गेला. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉलला कलेक्ट केलाय थ्रो. तोपर्यंत एक सिंगल मेल आणि या सिंगल वरती थांबावं लागेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जम पोहोचलाय ते म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. नाही चांगली रणनीती पाहायला मिळते या मध्ये. कारण गौरव लवकर आउट झालाय. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं आहे. पारोपेच्या ओव्हरमध्ये धाबा जमा करायचे. त्यात अनुषंगानं बॅटिंग पार मेल जागीर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4.
सन्मान्य निखिलजी जाधव साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर राहुल चव्हाण सर, आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ खरवई मैदानाच्या आतमध्ये खेळते. गौरव म्हात्रे बाद झाल्यानंतर तुम्ही जो उल्लेख केला की कदाचित भयान शांतता पसरली आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, कारण मैदानाच्या आतमध्ये बादल सवारी आलाय आणि त्याच्या बाटमधून आलेला चौकार काय अप्रतिम पाहायला मिळाला. आणि इथून खरं तर गेअर चेंज करावा लागणारी टीम गावदेवी क्रिकेट संघ खरवईला या मॅच मध्ये. नाही, चांगला उल्लेख केला माडी सरांनी. कारण आपण जर पाहिलं तर ठाणे विरोधात रायगड आदिवासी संघ ज्यावेळेस खेळत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहत असाल तर नेहमीच मग बादल सवारे असेल, कवी शेंडे असतील, असे चांगले चांगले खेळाडू, दिनेश वाघे असतील, हे देखील आदिवासी बांधवांच्या माध्यमातून ठाणे रायगडचे मॅचेस खेळत असतात. त्यामुळे त्यांची गणना होत असते. आणि या बॅटमध्ये देखील आता बादलला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय जरूर. आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा जमा केल्या. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं घेतलाय. खेळाडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित, बॉलला तो फेक करतात, सिंगर भीतीये आणि सिंगरच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती 12 धाबा धावफलकावरती पार भेटतील. सिंगल डबलचा क्रिकेट तुम्हाला पार मिळतोय, कारण सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि आता त्याच लाईफ लाईनचा वापर. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोट विकुरली, फिंगर रोल केली, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सुविगत निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भीती. चांगली बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती जितेंद्र शेंडेला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. आणि अखेर हा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. समीर भगत आक्रमकतेचं दुसरं नाव. बिग हिट खेळला ऑन साइडला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट. हा लांब लचक दूर पल्ल्याचा आहे तो षटकार. इंटरनॅशनल लेवल सारखा स्टँडर्ड हैया चषकाचा, स्टँडर्ड हैया चषकाचा, स्टँडर्ड हैया चषकाचा. थँक्यू सो मच. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. खरं तर महाराष्ट्राचे गायक परमेश माळी आणि त्यासोबत स्वर्णिताई भोईर यांच्या सुमधुर वाणीतून स्वरबद्ध झालेलं संगीत आपण ऐकतोय. हा षटकार आला, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल वेगाने पुढे सरकती आहे. 18 धाबा जोडल्या गेल्या. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू 12च्या वेगानं झपाट्यानं बॉलवरती पोहोचतोय. अजय बॉलला तो फेक करेल, सिंगर भीतीये आणि सिंगरच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार भीती. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 44 धाबाची गरज आहे, कारण 19 धाबा 63 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती गोलंदाज जितू हलक्या हातानं बॉलला ढकललाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, तो देखील पुन्हा एकदा फसला. खेळाडू अजय येतोय बॉल वरती आणि अखेर एक सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 43 धाबाची गरज. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ चषक आपला, क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ चषक आपला, क्वालिटी A1. मयूर पिसकर दादाची लेवल है ती टपवाली. लेवल हाय ती टॉपवाली, लेवल हाय ती टॉपवाली. मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती दोषानं, खेळाडू खेळती दोषानं, खेळाडू खेळती दोषानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येतील. थँक्यू सो मच. 3 ओव्हर नंतर आता ड्रिंक्स बेर होणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहता. टीमची टोटल 10.00च्या गतीनं 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 18 बॉल मध्ये आता 43 धाबाची गरज आहे, कारण 63 धाबाचं टार्गेट. या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होतोय विशाल रायटम ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल फटका चांगला आहे साईडला घेतला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील लॉंगॉनला भरपूर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचले होते योगेश होते डीप मध्ये बॉलला फेक करतील सिंगल इथे भीती आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील काय म्हणशील अनुज ज्या प्रकारे आपण पाहतोय संघ गावदेवी खरबाई मैदानावरती बॅटिंग करतोय 63 धाबाचं टार्गेट या मॅच मध्ये नक्कीच खरं आता चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे कारण की आता समीर मैदानात आहे आणि इथे मोठा प्रहार तर होणारच 1 बाउंड सीमा पार आला पलटवार चौकार भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांनी देखील घेतले संपूर्ण मयूर ग्रुप याच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि दमदार अशी खऱ्या अर्थानं क्रीडा स्पर्धा अखंड महाराष्ट्राला ज्या स्पर्धेने वेळ लावला ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहतात अनुभवतात एक चांगली मॅच पास क्वालिटीचा व्हाईट बॉल पुनश्च एकदा व्हाईटचा नक्कीच कॉल येतो आणि दाफलक जम पोहोचेल ते म्हणजेच 26 दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात षटक क्रमांक आपण पाहतोय आता ऑनगोईंग तिसरं चालू आहे प्रगती पथावरती विशाल बॉलिंग मार्कवरती आहेत टमो द विकेट बसून बैठक स्ट्रोक याचा होता ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट एक सिंगल ते कंप्लीट झाली आहे दुसरा धावाचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे आणि आता सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे परंतु आता सिंगल डबलने काय होणार नाही राहुल सर आता इथे षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल नाही एका बाजूला सबीर बघत आक्रमण करतो तर दुसऱ्या बाजूला सिंगल डबलला प्राधान्य देत असताना बादल सवारेला पाहतो या मॅच मध्ये बळू तयार विशाल फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय गोलंदाज हसलाय अजय इथे पोहोचलाय आणि अखेर बॅटर बादल सवारे रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल दे धक्का सलगचा हा दुसरा भरतावा लागेल बागरी फलंदाज बाद दिनेश वाघला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात समीर आणि दिनेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये 63 धावा दाफलकावरती नक्कीच टार्गेट सेट करण्यात आलाय परंतु आता जर उर्वरित समीकरण पाहिला तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच इक्वेशन आहे उर्वरित 14 बॉल आणि 36 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता मॅच ऑन झाली इनिंग नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये रंगतोय एका बाजूला करवई दुसऱ्या बाजूला टीम पाहतोय फाईट करत असताना डारो कोण जिंकली मॅच सुस्वागतम 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 याच दरम्यान सिरगाव टीमला खरं तर सपोर्ट करण्यासाठी आणि त्यानंतर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम राहिले ते आमचे बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित भागरामजी पवार यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागतापुरता हा षटकार तुम्हाला पार मिळतोय गोपनी सारखी बॅट फिरवली बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार भागरामजी पवार यांचं आगमन झालंय त्यासोबत बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आमचे महेंद्रजी धुळे जे संस्थापक आहेत त्यांचंही आगमन झालंय त्यांचंही बडपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे नो लुक शॉट तुम्ही पाहायला खरं तर डोळ्याच्या पारडं फेडणारा हा फटका आपण पाहतोय दिनेश बागेच्या बॅटमधून षटकार आलाय त्यामुळे धावफलक वेगानं पुढे सरकतो टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती 33 धावा अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 13 बॉलमध्ये 30 धाबाची गरज आहे दिनेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय ज्या प्रकारे आपण पाहतोय खरं तर गोपणी सारखी बॅट त्याने फिरवली आणि या खेळासाठी दिनेश ओळखला जातो आणि या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहताय गौरव आउट झालाय परंतु काय फरक पडतोय मैदानावरती सांगितलंय टायगर अभी जिंदा हा षटकार आलाय त्यामुळे 13 बॉल 30 धाबाची गरज आहे शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा अनुसार दोन्ही टीमसाठी कारण जर इथून मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम गावदेवी खरबई परंतु जर इथून डॉट आला किंवा विकेट बीते तर पुन्हा एकदा शिरकाव करते टीम धारोळा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय निर्णायक बॉल ऑन साइडला टर्न तो केला फिल्डर आहेत आणि इथे एक सिंगल वरती थांबावं लागेल आता समीकरण उर्वरित येऊन थांबलंय ते म्हणजे येणारे 12 बॉल आणि आता 29 धाव्यांची गरज करो या मरोची स्थिती आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमसाठी आहे आणि ते करून दाखवावं लागेल कारण की
इथे अगदी आपण जर पाहिलं तर डुआटा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मस्ट विनी मॅच दोन्ही टीमसाठी आहे आणि कॉन्फिडन्स नक्कीच बिल्डअप करणार आहे टीमसाठी. नाही खरं तर ज्यावेळेस सुरुवात झाली बॅटिंग करत असताना टीम लिटिल स्टार दारोड संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील एक चौकार एक षटकार आल्यानंतर एकामागे एक खेळाडू आउट होत गेले, परंतु त्यानंतर हैदराबादवरती एकच वादळ घोंगावले ज्याच्या बॅटमधून भरपूर चांगली बॅटिंग आपण पाहिली. खरं तर जितेंद्र असतील त्यासोबत सुनीलला आपण पाहिलं, हैदराबादवरती चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर धावा चांगल्या बनल्या आणि आता 63 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ गावदेवी खरबई हैदराबादवरती थोडंसं बेमण्यानं ट्रॉफिक मध्ये अटकलाय जरूर, परंतु हैदराबादवरती दिनेश आणि त्याच्या साथीनं अजूनही सलामीला गेलेला बॅटर खेळतोय समीर भगत. त्यामुळे या 12 बॉलमध्ये 29 धावा चेस होऊ शकतात का? हो होऊ शकतात, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पूर्णपणे कवी शेंडे आणि त्यासोबत योगेश आगिवलाची आरबी मद्रास तुम्हाला बाल बेल रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. 12 बॉल 31 धावाची गरज या मॅच मध्ये. 12 मध्ये 31 चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न आता हैदराबादवरती उभा आहे. नक्कीच सर, कारण की एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते आणि दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ फाईट करतात आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश आहेत. ही क्षमता नक्कीच या दोन्ही बॅटरकडे. समोर देखील आपण पाहिलं तर सारखाच खेळाडू नक्कीच तुम्हाला पाहतो योगेश बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. फिरकी पट्टू बॉलिंग मार्क वरती एकदा इकडे स्विच हिट अल्टी पल्टी केलेत, फिल्डर आहेत आणि इथे षडयंत्र रचलं होतं, त्या षडयंत्रामध्ये फसलं गेलं आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दिनेश वाघ बॅक टू डक आउट, फलंदाज बाद. सर आपण पाहिलं तर दिनेश वाघने या अगोदरच्या षटकामध्ये खेचलेला फटका नो लुक शॉट पाहायला मिळाला. अगदी ऑनसाईडला त्याला या एंड कडून वारा पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहतो वाऱ्याच्या दिशेने खेचत असताना स्विचिटच्या माध्यमातून तो मात्र बाद झालाय. जो ट्रॅप त्याच्यासाठी रचण्यात आला होता. खरं तर मी तर म्हणेन अगदी लेटेस्ट स्टार धारोड संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण 12 चेंडूमध्ये आता 29 धावा त्यांना देखील रोखायचे आहेत. म्हटलं जातं ना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी, अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगते. काय सांगाल राहुल सर या मॅचच्या बाबतीत? नाही जरूर म्हटलं जातं ना जिकडे वारा तिकडे बारा आणि हा रिव्हर्सचा फटका खरं तर जवळ बाउंड्रीच्या बाहेरच होता, परंतु मी मगाशी देखील उल्लेख केला आदिवासी बांधवांचा संघ खेळतोय धारोळा आणि नेहमीच आपण जर पाहिलं तर खरबई संघ जो आपण पाहतोय खरं तर श्री गणेश खरबई संघ नुकताच बादल सवारीला बाईक देखील बांधली आहे आणि जेव्हा आदिवासी बांधवांचा खरबई संघ खेळतो त्यावेळेस मात्र आपण जर पाहिला असाल तर नेहमीच मोठमोठे सामने जसे रंगतात ना तसा खरबई विरोधात धारोळा असा सामना रंगतोय. त्यामुळे डावपेच माहिती आहेत आणि रिव्हर्ससाठी एक खेळाडू खरं तर सेट होता आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय दिनेशला. आणि जशी झेल आली त्यानंतर आपण जर पाहिला असाल तर विराट कोहली स्टँड अगदी आवाज तुम्ही ऐकला असाल, छोटे छोटे प्रेक्षक तिथे दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण धारोळा संघ म्हटलं की नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये देखील या संघाला आपण खेळताना पाहिलाय. त्यामुळे या मॅचमध्ये आता आपण पाहतोय खरं तर 2 बॉलचा खेळ संपलाय. 12 मध्ये 29 ची गरज होती. आता बिग हिट फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला बेतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, साइड स्क्रीनला धडक मारतोय समीर भगतच्या बॅटमधून आलाय षटकार. निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं, ये निरंजन दादा जीवा भावाचा खंबीर साथीनं. ब्रँड बनलाय चषक आपला. थँक्यू सो मच. 9 बॉल 22 धाबाची गरज या मॅच मध्ये. समीर भगत एकटा लढतोय या मॅच मध्ये का बॅटिंग करतोय. गोलंदाज योगेशच्या विरोधात आक्रमण. हाफ ट्रॅकर बॉल इथे संधी होती आणि संधी गमावली आहे. खरं तर हाफ ट्रॅकर बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळतीये. समीर भगत नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती, कारण मोठा फटका खेचायचा होता, नाही जमला, संपर्क नव्हता बॅटर बॉलचा आणि अगदी आपण जर पाहिलं तर लेग स्टिकच्या वरून बॉल चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होतीये. बढोतिया पुढचा बॉल गोपणी सारखी बॅट फिरवली, बी शेप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. समीर भगतचा बार, अजून एक दमदार हिट, षटकार.
6 बॉल आणि 16 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. बॉडी ट्रॅक वरती घुरताच 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. बॉल तयार. महत्वपूर्ण बॉल. ओ हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑन पुल आहे, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे आणि बॉलला केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल सिक्सर. नाहीये. या बातमध्ये आपण पाहतोय तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार. सबीर बघत बॅटिंग करतोय. सलामीला तो दाखल झालाय. काय फरक पडतोय. आज गौरव मात्र आउट झालाय, परंतु आज माझ्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळायचंय. तर या बातमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलाय आणि तो देखील लांब लचक. त्यामुळे या बातमध्ये आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 10 धाबा चेस करावा लागतील. या बातमध्ये आपण पाहतोय सलगचे 2 षटकार आल्यानंतर आता धावफलक वेगाने अप्लाय होतोय. विराट कोहली स्टँडला आपण पाहिलं. दिनेश वाघे आऊट झाल्यानंतर तिथे जल्लोष साजरा जरूर केला, परंतु आता आपण जर पाहिलं तर तिथे आवाज शांत झालाय. परंतु अजिंक्य राणे स्टँड मधून आवाज यायला सुरुवात झाली आहे, कारण 6 बॉल या बातमध्ये 10 धाबाची गरज आहे. स्ट्रायकिंगवरती तुम्ही पाहताय कॅप्टन दाखल होतोय. कॅप्टन या नावानं हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. जरी गौरव मात्र कॅप्टन असला ना तरी सर्व सूत्र हलवतोय. तुषार लय हुशार. हा ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरनं घेतलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगलच धाव घेतील या शंका नाहीये आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 बॉल मध्ये इथून धाबा चेस करावे लागतील 9. खरं तर या मॅचमध्ये सबीर भगत वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फटकेबाजी त्याने केली आहे, त्यामुळे इथून आपण पाहतोय 11 बॉल मध्ये 32 धाबा त्याच्या बॅटमधून आलेच जरूर, परंतु अजूनही 5 बॉल 9 धाबाची गरज आहे. 63 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि आता त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामना येऊन ठेपलाय. 5 बॉल 9 धाबा. यावेळेला देखील बॅटची कडा थर्डमॅनचा खेळाडू आणि आता शर्यत लागली आहे. 2-2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल लाडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे भीतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचती आतापर्यंत फलकावरती अब तक 56 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंचे. इस मुकाबले में 2 ताकतवर टीमों के बीच मुकाबला चलता हुआ इस बदलापुर के सरजमी के ऊपर आप देख सकते हैं दोस्तों. एक तरफ बात करेंगे गांव देवी खरबई तो दूसरी तरफ बात करेंगे लिटिल स्टार धारोळ. सामना रंगतोय. येणारे 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि 7 धाबाची गरज आहे. 4 बॉल 7 धाबा इथून चेस करावा लागतील. म्हटलं जातं ना बेबी को बेस्ट पसंद आहे, परंतु गावदेवी खरबीला चेस पसंद आहे. हे चित्र आपण पाहिले, त्यामुळे आता या मॅच मध्ये 4 बॉल 7 धाबा. आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न होता. बागचा पाय बाकवला. षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती 57 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आता या मॅच मध्ये 3 बॉल 6 धाब्याची गरज आहे. एखादा मोठा फटका आला मॅच फिनिश, परंतु एखादी जर विकेट भीतीये तर सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशालाही पर्याय उरत नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये आता दोन्ही संघाला हार नाहीये मंजूर. शेवटचे 3 बॉल 6 धाब्याची गरज. हा ट्रॅकर बॉल बॅटची घेतली कडा, त्यांच्या मागे बॉल चाललाय, त्यामुळे अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 बॉल. आता या मॅच मध्ये 5 धाब्याची गरज आहे. सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघासाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. हे क्रीडांगण असंच आहे, इथे सामने रंगतात हो रंगलाच पाहिजे. कारण म्हटलं जातं ना जिथे जिथे प्रेक्षकांचं महापूर त्यांचं कुळगाव बदलापूर आणि आज खरं तर जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती एक मोठी मॅच रंगते. गावदेवी खरबई बनाम लिटिल स्टार धारोळ या 2 टीमच्या दरम्यान एक महत्वाचा सामना रंगतोय. 2 बॉल 5 भारत तयार. हा ट्रॅकर बॉल इथे घडलंय काय, टप्पा पडला, बोट विकुरली, फिंगर रोल केली आणि बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता पुन्हा एकदा विराट कोहली स्टँड मधून आवाज यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सामना रंगतोय हो रंगलाच पाहिजे. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 5
6 धाबा धाफलकावरती जोडल्या, 5 बॉलमध्ये 6 आल्या, शेवटच्या 1 बॉलवरती इथून मात्र या 5 धाबा रोखल्या जातील की चेस होतील. इथून मात्र पुन्हा एकदा विजयाचा गुलाल खरबई टीमच्या खांद्यावरती की इथून मात्र खून के आसू रोने होंगे, या बाजमध्ये जिंकणार कोण, यापेक्षा सामना कसा होईल यावरती प्रेक्षकांचा नजरा तुम्हाला पार बेतील. मेहनत केली आहे मैदानावरती टीम लिटिल स्टार धारोळा संघाने. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 6 मध्ये 10 त्यांना इथून मात्र रोखायच्या होत्या, त्यामुळे आपण पाहतोय जर सामना इथून मात्र चौकार जर आला तर सुपर ओव्हर हे देखील विसरून चालणार नाहीये. बडो तयार, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोंडा झसलाय आणि अखेर जेल स्वीकारला जाईल का. आणि इथे घडलंय काय तर समीर भगत जो सामना खेचून आणला आणि त्यानंतर आता सामना गमावलाय आणि अखेर तुम्ही पाहता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम लिटिल स्टार धारोळ. अभिनंदन तर हार्ड लक टीम गावदेवी खरबई. अभिनंदन टीम धारोळा तर हार्ड लक टीम खरबई. जर चौकार जरी येऊ शकला असता तरी देखील इथून हा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकला असता, कारण याच मैदानावरती आपण पाहिला असाल मागील वर्षी ओमकार सर आपण जर पाहिला असाल तर सामना रंगला होता. RCC पेट बनाम भादबड, 2 टीमच्या दरम्यान ती मॅच रंगली होती सुपर ओव्हर मध्ये आणि अखेर भादबड संघाने तो सामना जिंकला होता. परंतु या मैदानावरती आज असं वाटलं होतं सुपर ओव्हर येईल, परंतु मैदानावरती अप्रतिम मेहनत आणि खरं तर